सुंदर डाऊन शॉट, एक धाव काढणे, एक धाव पूर्ण, दुसरी धाव काढण्यात, दुसरी धाव पूर्ण, 3 धावा सुद्धा पूर्ण. अशा रीतीने शेनाडी संघाच्या 3 धावाने खाता खोलत आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला कटोरी चेंडू, परंतु का डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावासाठी. पुढील चेंडू मार्गातील दिनेश जोरदार प्रहार आणि झेल मात्र इथे सुटत आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो सीमारेखा पार, चौकार. हॅलो, काय झाला? फलंदाज मात्र तयार. फोन केला होता सकाळी. आणि 75 इशारा, अवांतर चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. बघतो आणतो मग नंतर थोड्या 4 टायमाने. भर धावसंख्या झाली ती 18. शेवटचा चेंडू, अत्यंत महागडा असा षटक आणि झेल होण्याची शक्यता आणि झेल बाद. पहिला हादरा विजय कोळी यांच्या स्वरूपात शेनाडी संघाला. काय नाव आहे आणि विजय यांची जागा सांभाळण्यासाठी आले आहेत ते देवीदास आणि सुंदरशी गोलंदाजी. पहिला चेंडू आणि दांडी गोल. बॅटिंग करायला कोण नाही का? पण बॅटिंगला कोण नाही. धावसंख्या स्थिर, खास काय कसं त्याला जमतच नाही. पाहूया पहिला चेंडू, दिनेश ग्राउंड शॉट, एक धाव पूर्ण, दुसरी धाव काढणे, दुसरी धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत ते दिनेश. गोलंदाज ज्ञानेश्वर. वन डे अक्षय बाजूला आहे. धावसंख्या देखणे बरं, धावसंख्या झाली आहे ती 21. 2 चेंडू 21. पाया पुढील चेंडू मारागती दिनेश. सुंदरसा ग्राउंड शॉट आणि सुंदरसा क्षेत्ररक्षण आणि 2 पाया पुढील चेंडू, पुन्हा एकदा उंच कडवा चेंडू आणि चेंडू जातो सीमारेखा पार, चौकारसाठी. पुन्हा एकदा मोठा शॉट हात दुखत आणि 3 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू, सुंदरसा ग्राउंड शॉट, एक्साच्या दिशेने, एक धाव काढणे, एकदा पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गोलंदाज विजय कोळी. पहिला षटकार, पहिला चेंडू गणेश आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पायापुढील चेंडू, हा तिसरा वन डे चेंडू हा चौथा आणि सॉरी आता मात्र ओट फलंदाज, धडाकेबाज फलंदाज, चौकार आणि षटकारांचे बादशे नामदेव पवार खोडकोल संघाकडनं. आणि जोरदार मारा, परंतु डिक्लेअर एकच धाव. सिनियर फलंदाज पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि झेल मात्र सुटत आहे. 1 की 2 धावसंख्या झाले आहे ते एका षटकानंतर 4. काय ठरवलं पाहिजे? 28. 6 चेंडू कंपल्सरी 28. झेल मात्र सुटत आहे आणि वन डे. धावसंख्या पाया पुढे चेंडू ज्ञानेश्वर, उंचचा कडल चेंडू, एकदा काढणे, एकदा पूर्ण, दुसरी धाव पूर्ण.
2च धावा. धाव संख्या 7. पुढील चेंडू. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. एक धाव काढणे, एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 9. 3 चेंडू 9. पुन्हा एकदा उंच सकट चेंडू आणि झेल बाद. अशा रीतीने मला वाटतं की सामना बहुतेक हा शेनाडे संघाकडे झुकत चाललाय. त्या रीतीने शेनाडे संघ